आणि आता पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। अंतरवाली सराटीतून निघालेल्या जरांगेंचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार। जरांगेंचं शिष्टमंडळ आझाद मैदानामधल्या आंदोलन स्थळाची पाहणी करणार, तसंच मुंबई पोलिसांना देखील भेटणार। आमच्या गाड्या अडवल्यास फडणवीसांच्या मुंबई आणि नागपूरच्या घरासमोर जाऊन बसणार, जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा। मनोज जरांगे पाटलांचा मुंबई आंदोलनाचा मार्ग निश्चित। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघणार। बीड, अहमदनगर, पुणे, पनवेल मार्गे जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार। मुंबईतून आरक्षण घेऊन येणार, नाहीतर माझं पार्थिव परत येणार। मुंबईत गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध, जरांगे पाटलांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, शंभूराज देसाईंचं वक्तव्य। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट, अदानी पवारांमध्ये अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण अस्पष्ट। भेटीदरम्यान सुप्रिया सुळेही उपस्थित, पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट। इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी वंचित इच्छुक, समसमान जागावाटपाचा विचार व्हावा। लोकसभेसाठी आंबेडकरांनी खरगे आणि ठाकरेंना पत्र लिहित सुचवला फॉर्म्युला। ठाकरे गटाचा 23 जागांवर दावा, तर काँग्रेसनं काय करायचं? ठाकरे गटाच्या जागांच्या दाव्यावर काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा प्रश्न। ठाकरे गट 23 जागा लढणारच, राऊतांचा दावा। राज्यातील काँग्रेसचे नेते काय बोलतात याकडे दुर्लक्ष करा, जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये चर्चा करणार, राऊतांकडून भूमिका स्पष्ट। जागा वाटपाची चर्चा आपापसात व्हायला हवी, प्रसार माध्यमांसमोर नको, जयंत पाटलांचा नेत्यांना सल्ला। लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात आज काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक, लोकसभेच्या किती जागा लढवाव्यात यावर चर्चा होणार। बैठकीसाठी पटोले, थोरात, अशोक चव्हाण वडेट्टीवार उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदेंचा 6 जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा माहितीचा निर्धार। एकनाथ शिंदेंकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू। लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, माहिती म्हणून ताकदीनं निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरा। माहिती म्हणून 48 जागा लढवायच्या आणि जिंकायच्या आहेत, एकनाथ शिंदेंचे निर्देश। राज्यभरात 18 ते 22 जानेवारी दरम्यान राम प्रतिष्ठापना उत्सव साजरा केला जाणार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये निर्णय। लोकसभेसाठी 1-2 नव्हे तर आम्हाला 3 ते 4 जागा हव्यात, बच्चू कडूंचा दावा। शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूंचं विधान। बच्चू कडूंची मवियामध्ये यायची तयारी असेल तर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये याबाबत चर्चा करू, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मोठे नेते गावात आले म्हणून कडूंनी पवारांना चहाला बोलावलं असेल, बच्चू कडू आणि पवारांच्या भेटीवर शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। तर माहितीचे 45 पेक्षा अधिक खासदार आणि 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यात, देसाईंचं वक्तव्य। विरोधक आता दिवसाही स्वप्न पाहू लागलेत, बच्चू कडू मवियात जाणार का या प्रश्नावर श्रीकांत शिंदेंचं उत्तर। राज ठाकरे आणि प्रसाद पुरंदरे यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, पुरंदरे थिएटर अकादमीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पुण्यातील कार्यालयाला भेट देण्यासंदर्भात दिलं निमंत्रण। देशातल्या सर्व संस्थांवर भाजपचा कब्जा, ईडी सीबीआयचा धाक दाखवून दबाव टाकण्याचा प्रयत्न, नागपुरातल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल। देशात आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू, तरुणांना रोजगार देऊ, राहुल गांधींचं नागपुरातल्या सभेत आश्वासन। मोदी 15 लाख देतो म्हणाले, पण मोदी खोटं बोलले, नागपुरातल्या सभेतून खरगेंचा मराठीतून भाषण करत मोदींवर हल्लाबोल। नागपुरात काँग्रेसची सूक्ष्म रॅली, राहुल गांधींना ऐकण्यासाठी कुणीही आलं नव्हतं, फडणवीसांची काँग्रेसच्या सभेवर टीका। राहुल गांधींच्या बॅनरवर काळं फासल्याचा प्रकार भाजपशिवाय कुणी करणार नाही, वडेट्टीवारांचा भाजपवर टीकास्त्र। महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 जागा महायुतीच्या निवडून येतील, राजू शेट्टींनी कितीही जागा लढवू द्या, तो त्यांचा प्रश्न, धैर्यशील वाणेंचं वक्तव्य। महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कायद्याची मागणी, कायद्यासाठी उदयनराजेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट। अमोल कोल्हेंच्या नेतृत्वातील शरद पवार गटाचा शेतकरी आक्रोश मोर्चा दौंड आणि बारामतीमध्ये दाखल होणार। शरद पवार गटाच्या आक्रोश यात्रेवेळी वृद्ध महिलेकडून अमोल कोल्हेंचं कौतुक, ईश्वर तुझं भलं करो अशा शब्दात वृद्ध महिलेनं अमोल कोल्हेंना दिला आशीर्वाद। शेतकरी आक्रोश मोर्चा म्हणजे कोल्हेंचा अभिनय, अनिल पाटलांची कोल्हेंवर टीका, तर मंत्री महोदय इतके असंवेदनशील कसे असू शकतात, लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं महत्वाचं, कोल्हेंचा पलटवार। शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल, फिर्यादी तरुणावर सुद्धा गुन्हा दाखल, जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा मेहबूब शेख यांच्यावर आरोप। मेहबूब शेख आकाशवाणी आमदार निवासामध्ये मुक्कामी असतानाची घटना, मध्यधुंद तरुणानं त्यांच्या खोलीमध्ये मुक्कामाचा हट्ट धरल्यानं बाचाबाची, मेहबूब शेख यांचं स्पष्टीकरण।
सुनील केदार यांची नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. सुनील केदार यांच्या जामिनावर 30 डिसेंबरला निर्णय होणार. गुणरत्न सदावर्तेंना अजून एक धक्का. निकष न पाळल्यानं सदावर्तेंचा मेहुणा सौरभ पाटीलची एसटी बँक व्यवस्थापकीय पदावरून हकालपट्टी. पुणे सहकार आयुक्तांची कारवाई. मराठा आरक्षणविषयी 40 दिवसांचा वेळ दिला तेव्हा सरकारनं स्पष्ट भूमिका मांडायला हवी होती. आमदार राजू पाटलांची टीका. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पार्थ पवारांची बैठक. आयसीसी टॉवरमधल्या कार्यालयामध्ये पार पडली बैठक. जळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा अवैध धंद्यांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडली. जिल्ह्यातील अनेक जुगारांचे अड्डे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचे. एकनाथ खडसेंचा आरोप. पंढरपुरात 6 जानेवारीला ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार. पुण्यातील येरवाडा कारागृहामध्ये कैद्याचा निर्गुण खून. कात्रीनं भुसकून 4 कैद्यांकडून एकाची हत्या. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची माहिती. गुन्हा दाखल. महाराष्ट्र आयसिस प्रकरणामध्ये एनआयएकडून 4,000 पानांचं आरोपपत्र दाखल. ठाणे आणि पुणे परिसरात छापा टाकून अटक केलेल्या 6 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र. राज्यात ऊसाच्या गाळप हंगामानं गती घेतली असली तरी साखर उत्पादनाचा वेग कमी. ऊस दर आंदोलनामुळे कारखान्यांना फटका. अमरावतीमधल्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळाला राज्य सरकारकडून अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. ग्रामविकास विभागाकडून परिपत्रक जारी. धाराशिव जिल्ह्यामध्ये जन-मन कोरोनाचा शिरकाव. तुळजापूर इथे सापडला कोरोनाचा रुग्ण. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंची माहिती. मुंबई बँक खाते उघडण्यास शिक्षक संघटनांचा तीव्र विरोध. राष्ट्रीयकृत बँकेतच खातं असावं. शिक्षक संघटनांची मागणी. राज्य शासनाच्या मुंबई बँकेमध्ये खाते उघडण्याच्या आदेशानंतर शिक्षकांमध्ये नाराजी. मार्चच्या संपामुळे जेजे रुग्णालयामध्ये डॉक्टर महेंद्र कुरा यांची अखेर बदली. निवासी डॉक्टरांनी 18 डिसेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन पुकारलं होतं. शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. सूत्रांची माहिती. सागरी सेतूचं काम पूर्णत्वास आल्याची माहिती. मुंबई मेट्रोच्या संचलन आणि देखभालीसाठी 155 कोटींचा निधी. निधीमध्ये 150 कोटींची वाढ. देखभालीच्या आर्थिक अडचणी दूर होणार. मुंबईच्या बोरिवलीमध्ये खंडणी प्रकरणी शरद पवार गटाच्या नेत्याला अटक. मनीष दुबेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. मध्य रेल्वेला 12,497 कोटींचा महसूल प्राप्त. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंतची आकडेवारी. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 15% वाढ. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरामध्ये राहणाऱ्या 265 भाडेकरूंचं स्वप्न पूर्ण. बृहत सूचीवरील घरांसाठीची पहिली संगणकीय सोडत अखेर जाहीर. उल्हासनगरच्या 3 डान्स बारवर पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई. 3 वादग्रस्त बार सील. पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या आदेशानंतर कारवाई. उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकनं एका व्यक्तीला उडवलं. ट्रकच्या धडकेमध्ये व्यक्तीचा जागीच मृत्यू. मध्यवर्ती पोलीस ठाण्यासमोरची घटना. चालकाविरोधात गुन्हा दाखल. भिवंडी पोलिसांच्या ऑल आऊट कारवाईमध्ये गावठी कट्टा, तलवार जप्त. 19 गुन्हेगारांना अटक. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळेंच्या नेतृत्वात कारवाई. विरारच्या अर्नाळा नवापूर परिसरामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची कोणतीही नोंद नाही. 2 गटातील वाद मिटल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. भिवंडीमध्ये दिवानशाह दर्ग्यावर पोलीस दलातर्फे चादर चढून उरुसाला सुरुवात. यंदाच्या उरुसचं 360वं वर्ष. भिवंडीत 9 दरोडेखोरांची टोळी जेरबंद. दरोडेखोरांच्या विरोधात 14 ठिकाणी गुन्ह्यांची नोंद. सीसीटीव्हीच्या साहाय्यानं घटनेची उकल. सीबीआयची नाशिकमध्ये मोठी कारवाई. पीएफ ऑफिसमधील रिजनल पीएफ कमिशनरला अटक. 2 लाखांच्या लाचखोरी प्रकरणामध्ये सीबीआयची कारवाई. सोलापूर करमाळा रस्त्यातील खड्डे व्यवस्थित बुजवण्यासाठी प्रहारची मागणी. प्रहारकडून रस्त्याची पाहणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. धुळ्याच्या साक्रीमधल्या पपई उत्पादक शेतकरी पपईला भाव नसल्याला हवालदिल. बाजारामध्ये पपईला 10 रुपये दर. धुळ्यातील गव्हाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान बोरसे यांची बिनविरोध निवड. उपसरपंच भगवान बोरसेंनी मानले ग्रामस्थांचे आभार. धुळ्यात शेतीमालाला योग्य भाव द्या. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्याच्या मागणीसाठी भारत राष्ट्र समितीची निदर्शने. सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये 100व्या नाट्यसंमेलन मुहूर्तमेढ निमित्त संगीत नाटक वरदमाला सादर. रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. नंदुरबारच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची प्रक्रिया सुरू. शहादा तालुक्यामधल्या 200 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार.
नांदेडच्या जलजीवन मिशनचे 15 कंत्राटदार काळ्या यादीमध्ये तर 387 कंत्राटदारांना दररोज भरावा लागणार 500 रुपयांचा दंड. कामात दिरंगाई केल्यानं जिल्हा परिषदेची कारवाई. नंदुरबारच्या सारंगखेड्यामध्ये घोड्यांसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी अश्व मालकांची गर्दी. सारंगखेडा घोडे बाजारासह साहित्यासाठी प्रसिद्ध. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरकारी हमी भावापेक्षा कमी दरामध्ये कापूस खरेदी. कापूस उत्पादक शेतकरी संतप्त. शासनाकडे लक्ष देण्याची मागणी. जळगाव जिल्हा परिषदेमधील आढावा बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल. घरकुलांच्या कामगिरीवरून अधिकाऱ्यांना तंबी. धुळे सोलापूर महामार्गासाठीच्या अधिग्रहित जमिनीवर मिळणाऱ्या मोबदल्याबाबत जमीन मालकांचा आक्षेप. अधिग्रहित जमिनीवरील झाडांचा मोबदला न मिळाल्यानं नाराजी. कापूस सोयाबीन आणि मिरची पिकाला भाव नाही. अवकाळीनं शेतकऱ्यांचं नुकसान. नंदुरबारच्या शेतकऱ्यांचे हाल. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांची खरबूज टरबूज आणि काकडी लागवडीकडे पाठ. वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांची अडचण. यवतमाळमध्ये क्षुल्लक कराडावरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण. आरोपींविरोधात गुन्हा दाखल. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. वाशिमच्या राजस्थान महाविद्यालयासमोरून दुचाकीची चोरी. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. जळगाव जिल्ह्यामध्ये मुद्रांक विक्रीतून शासनाच्या तिजोरीमध्ये 166 कोटी जमा. जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतची कामगिरी. एकूण उद्दिष्टांपैकी 46% उद्दिष्ट पूर्ण. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये फलकावर लागली थकबाकीदारांची यादी. नगरपंचायतकडून कर वसुलीसाठी अनोखी शक्कल. 20,000हून अधिक घरपट्टी थकबाकीदारांचा लावला फलक. जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये 11 महिन्यामध्ये 5,726 महिलांच्या प्रसूती. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रसूतींमध्ये वाढ. जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय गायकवाड यांची माहिती. उल्हासनगरमध्ये श्रीराम अक्षत मंगल कलश यात्रा संपन्न. श्रीरामाच्या जयघोषामध्ये कलश यात्रा पूर्ण. अयोध्येमधील प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त यात्रेचं आयोजन. अंबरनाथ पोलीस ठाण्याजवळच्या रस्त्यावर अतिक्रमण. मनसे सहसचिव गौरव राजपूत यांच्याकडून उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. धुळ्यात ठाकरे गटाचं भाजप विरोधात आंदोलन. भाजपने 5 वर्षात धुळेकरांना काय दिलं सवाल करत ठाकरे गटाचं आंदोलन. धुळ्याच्या नहाळोदोत परिसरामध्ये मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. मका पिकं धोक्यात. शेतकरी हतबल. अहमदनगर जिल्ह्यामधील लोणी गावामध्ये म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांचंही आयोजन. जिल्हाभरातील मल्लांसह तरुणींनीही कुस्ती खेळण्याचा आनंद लुटला. परभणीच्या बातमीमध्ये साईबाबांच्या दिव्य पादुका आणि रथाचं आगमन. पुढचे 3 दिवस दिंडीचा परभणी शहरामध्ये मुक्काम. पादुकांचं दर्शन आणि पूजन करण्यासाठी साई भक्तांची गर्दी. बीडमध्ये रेणुका मातेच्या यात्रेमध्ये मुलींच्या कुस्तीचा थरार पाहायला मिळाला. भंडाऱ्यामधल्या जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हा परिषद, समाज कल्याण समिती आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या वतीनं आयोजन. गोंदिया जिल्ह्यामधल्या केशोरी पोलीस स्टेशनतर्फे दारू नको दूध प्या उपक्रम. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. पीएम किसान योजनेद्वारे केंद्राकडून शेतकऱ्यांना आता 6,000च्या ऐवजी 9,000 रुपये मिळणार. पीक विम्याची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती. अयोध्येमध्ये राम मंदिराचं काम जोरात सुरू. मंदिराच्या प्रवेशद्वाराचं काम युद्धपातळीवर सुरू. मंदिराला साजेसं असं प्रवेशद्वार असणार. पैठणचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सोमनाथ बोठे यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण. देशातील 20 उत्कृष्ट चित्रकारांकडून राम मंदिर परिसरामध्ये रामायणाचं चित्र रेखाटलं जाणार. या 20 चित्रकारांमध्ये सोमनाथ बोठे यांचाही समावेश. अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात. उत्तर प्रदेश पोलिसांबरोबरच राखीव दल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात. तर व्हीआयपी लोकांसाठी विशेष सुरक्षा तैनात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून राम मंदिराची पाहणी. राम मंदिराच्या कामाचा योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा. तीस तारखेला अयोध्येमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. तत्पूर्वी अयोध्या विमानतळाची पहिली झलक TV9 मराठीवर. अयोध्या पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचणार. अयोध्येमध्ये सर्व हॉटेल्सना 20 जानेवारी ते 23 जानेवारीपर्यंत सर्वसामान्यांसाठी बुकिंग रद्द करण्याची सूचना. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये येणाऱ्या व्हीव्हीआयपी आणि विशेष निमंत्रितांसाठी खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना.
रामनगरीमध्ये आता दारू विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी सुरू. प्रभू रामाच्या शहरामध्ये 84 कोसच्या परिघामध्ये दारू आणि अबकारी दुकानं हटवली जाणार. भारतीय रेल्वेकडून अयोध्या जंक्शनचं नाव बदलून अयोध्याधाम जंक्शन. 30 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्याधाम रेल्वे स्थानकाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानिमित्त अयोध्येमधील प्रमुख रस्ता सूर्यस्तंभांनी सजवला जाणार. प्रत्येक खांबावर एक सजावटीचं वर्तुळ असणार. हे वर्तुळ रात्रीच्या वेळेला प्रज्वलित झाल्यानंतर सूर्याप्रमाणे झळकणार. अभिनेत्री जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी यूपी पोलिसांची पथकं दिल्लीसह मुंबईत. आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी जयाप्रदा यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट. डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. कॅपिटल हिंसाचार प्रकरणामध्ये ट्रम्प अपात्र. मिशिगन सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा. क्रिकेटर अंबाती रायडू उतरला राजकारणाच्या मैदानात. जगनमोहन रेड्डींच्या उपस्थितीमध्ये वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश. डीएमडीके प्रमुख विजयकांत यांचा कोरोनामुळे मृत्यू. चेन्नईमधल्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान विजयकांत यांचा मृत्यू. प्रथमच ईडीच्या आरोपपत्रामध्ये प्रियांका गांधींचंही नाव. फरीदाबादमध्ये 5 एकर जमीन खरेदी करून 2010 मध्ये त्याच व्यक्तीला विकण्याचा गैरव्यवहार केल्याचा आरोप. पाणबुडीतून घेता येणार द्वारका दर्शन. गुजरात सरकारची महत्वाकांक्षी योजना. पाणबुडीमध्ये एका वेळेला 30 लोक प्रवास करू शकणार. ऑस्कर विजेते चित्रपट पॅरासाइटचा अभिनेता सीलन क्यूनचा मृत्यू. आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय.